रायगड जिल्ह्यातील जो अपहार सध्या उघडकीस आलेला आहे 5.5 कोटीचा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यामध्ये काही अपडेट आपल्याला देण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय. माझं नाव संजय सावंत, मी एक आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहे. या प्रकरणाचा मी फॉलोअप घेत आहे. आता ह्या प्रकरणाला विविध कांगोरे आहेत. मी आतापर्यंत जेवढा काही ह्याच्यामध्ये अभ्यास केला आणि ज्या वृत्त प्रसिद्ध केली त्यावर माझ्यावर पण दबाव येतोय की वाढू नका हे प्रकरण. माझं एवढंच म्हणणं आहे, जर तुम्ही दोषी नसाल तर कशाला आमच्याकडे येता, वाढू नका, हे नका. हे प्रकरण तडीत जाईपर्यंत मी काही थांबणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, आतापर्यंत या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर सगळे ढकलून मोकळे झाले. ठीक आहे, ते कर्मचारी दोषीच आहेत, ते काही अगदी काही साव नाहीत. त्यांनी पण कोट्यवधीचे रुपये काढले, मालमत्ता केल्या आहेत. अलिबाग शहरात त्यांच्या कोट्यवधीच्या मालमत्ता आहेत, नवी मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे ते दोषीच आहेत. परंतु ते क्लास 3चे कर्मचारी एवढा घोटाळा कसा करू शकतात? माझा संशय आहे, अधिकाऱ्यांचा पाठबळ असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. आणि म्हणून मी आज पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पत्र पाठवून अशी विनंती केली आहे की हा घोटाळ्याची व्याप्ती भरपूर आहे. अगदी आमच्या माहितीनुसार 11 कोटीपर्यंत जाईल. त्यामुळे हा तपास इथे ठेवू नका. इथे काय होतंय, इथे हे सगळ्यांचे लागेबंद आहेत. म्हणजे पर्टिक्युलर एका डिपार्टमेंटवर मी आरोप करणार नाही, पण हे चौकशी समिती इथेच नेमली, तपास कंप्लेंट पण इथले येते. आता हा एवढा मोठा घोटाळा आहे, राज्याने ह्याची दखल घेतली पाहिजे. राज्याची आर्थिक परिस्थिती एवढी अडचणीची आहे आणि असे घोटाळे होत असतील तर ह्या घोटाळ्याची चौकशी राज्य शासनानेच करायला पाहिजे. हे काय करतात, इथलेच अधिकारी डीडीओ आहेत, तेच तपास करणार. माझं असं म्हणणं आहे, ह्यामध्ये अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे? डीडीओ म्हणून त्यांना अधिकार आहेत. शासनाच्या तिजोरीतून एक पैसा जरी काढायचा असेल तर डीडीओची सही लागते. तर जिल्हा परिषदमध्ये जेवढे डीडीओ आहेत त्या सगळ्यांची चौकशी करावी आणि हा तपास मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाठवावा, अशी विनंती मी शासनाला केलेली आहे.